वृत्ती या शब्दाचा अर्थच असा आहे की शब्दशः अर्थ बघायचा म्हटलं ना तर वृत्ती म्हणजे स्वभाव. एखाद्याचा स्वभाव हा समाजाच्या हिताकरता असतो, समाजाच्या हिताकरता तळमळणारा असतो. ती त्याची वृत्ती बनते, ती त्याची सवय बनते. आणि असं म्हणतात हॅबिट इज अ सेकंड नेचर ऑफ अ मॅन. माणसाच्या सवयीच माणसाचा स्वभाव बनून जातात. म्हणून बघा ना, लहानपणापासून आई वडील सुद्धा आपल्या बाल्याला, आपल्या बाळाला सांगत राहतात चांगल्या सवयी ठेव, चांगल्या सवयींचं पालन कर, चांगल्यांच्या संगतीत जा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मोरोपंतांच्या केकावल्या आम्ही पाठ करतो अगदी लहानपणापासून. याकरता का आमची वृत्ती बनावी, आमचा स्वभाव उत्तम घडावा. आणि सावरकर म्हणतात तसं, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, अशी उदात्त जीवनदृष्टी जीवनाकडे बघण्याची आम्हाला प्राप्त व्हावी. खरं सांगू का, इतिहासाच्या पानांना सुद्धा तेजस्वी चरित्रांची प्रतीक्षा असते बरं का. आणि ती पानं या चरित्रांच्या प्रतीक्षेत असतात. तो इतिहास आम्हाला वेड लावतो. खरं तर वेड्यांनी इतिहास घडवला आणि शहाण्यांनी त्याचे पोवाडे गायले. आम्ही शहाणी माणसं त्यांचे पोवाडे गात बसतो. तो इतिहास काय होता, या सर्वच लोकांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी काय होती, त्यांची वृत्ती कशी होती, समाजाप्रतीची, धर्माप्रतीची, अध्यात्माप्रतीची, देशाप्रतीची, या सगळ्याचा जेव्हा आम्ही विचार करतो ना, तेव्हा अशी अनेक चरित्र आमच्या डोळ्यासमोर येतात. आणि आज भगवतीच्या रूपांचं आम्ही चिंतन करतोय, भगवतीच्या रूपांचं आम्ही चिंतन करतोय, विचार करतोय ना, तर देवीचं वृत्ती स्वरूप, देवीचं स्मृती स्वरूप काय असावं. एखादी व्यक्ती चिरकाल आमच्या स्मरणात राहते का, कारण तिच्या कार्यामुळे, तिच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे. शिवखेरा नावाचे एक तत्ववेत्ते किंवा लेखक, त्यांचं एक पुस्तक आहे ना, त्यामध्ये त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, यश तुमच्या हातात, मला वाटतं असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ते म्हणतात, महापुरुष वेगळं काही करत नाहीत, महापुरुष वेगळं काही करत नाही, पण प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात. मग हे वेगळेपण काय आहे जीवनाकडे बघण्याचं त्यांचं, मला सांगायला आज अतिशय आनंद होतोय देवीच्या या वृत्ती, भगवतीच्या वृत्ती स्वरूपाबद्दल. की अशी एक राणी आमच्या भारतीय मातीला मिळाली की इंदूर संस्थांचं स्वामित्व जिच्या पदरी आलं. राणी होती, पण तिच्या चरित्रामध्ये सागराची अथांगता होती, समुद्राचं गांभीर्य होतं, आकाशाची विशालता होती, चंद्राची शीतलता होती, गंगेचं पावित्र्य सुद्धा होतं बरं. आणि इतकं सुंदर हे चरित्र लहानपणापासून फुलत गेलं, बहरत गेलं. आई वडिलांच्या उत्तम संस्कारांनी ती घडत गेली. आणि जीवनाकडे बघण्याचा अत्यंत सुंदर संवेदनशील वृत्ती अशी तयार झाली तिची. की पशुपक्ष्यांबद्दल प्रेम, प्राण्यांबद्दल प्रेम. कुणी पाहुणा घरामध्ये आला ना की त्यांनी विचारावं का, कारण ही मुलगी लहानपणापासून तीर कामठा शिकायची, बरोबर नेमबाजी शिकलेली, घोडेस्वारी शिकलेली. एखाद्या घरामध्ये एखादा पाहुणा जर त्या घरामध्ये आला तर पाहुण्यांनी सांगावं, ते बघ तो झाडावरचा पक्षी दिसतोय का, बुलबुल, त्याला मार बरं तीर. तेव्हा या मुलीनी सांगावं, काका त्याचं काय शत्रुत्व आहे माझ्याशी, तो माझा शत्रू थोडीच आहे, मी का त्याला मारू सांगा बरं. मुक्या आणि निष्पाप जीवांच्या प्रतीची संवेदनशील वृत्ती जिच्यामध्ये जन्मापासूनच विकसित झाली होती, ती पुढे बहरत गेली. आणि ती पुढे भारत देशामध्ये मंदिरं बांधता, देवतांची मंदिरं बांधता 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 या राणीनी भारतीयांच्या हृदय मंदिरामध्ये स्वतःचं देवी म्हणून स्थान अभिषिक्त केलं, स्थापित केलं. ती लोकांची देवी बनली. आणि म्हणून तिचं नाव घेताना किंवा तिचा उल्लेख करताना भारतीयांनी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर असा केला. इंदूर संस्थांच्या या राणी महाराणी साहेब सत्ता हातामध्ये असताना सुद्धा पुढच्या काळामध्ये या राणीने अनेक प्रकारचे घाट बांधले, मंदिरं बांधली. एवढंच नाही, पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी अभयारण्य सुद्धा स्थापन केली. श्रोते हो, 3 गोष्टी जीवनाला अशा सुंदर लाभल्या होत्या, पर्यावरण, परमार्थ आणि प्रशासन. या तिहेरी अंगांनी जीवन फुलून गेलं होतं. जीवनाची उदात्तता अशी होती की जे काही परमेश्वराने आपल्याला जीवन दिलंय ना, हा देह दिलाय ना, तो फक्त समाज हितासाठीच खर्च करायचा. समर्थ म्हणाले, सदा देवकाजी झिजे देह ज्याचा. समर्थांचंही म्हणणं आहे, ही आमची वृत्ती बनली पाहिजे. लहानपणापासून असा स्वभाव झाला पाहिजे. जशी सत्वृत्ती असते तशी दुष्ट प्रवृत्ती सुद्धा समाजामध्ये आहे ना हो. तिथे भगवतीचा कृपाप्रसाद मिळेल का?
आज कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये आपण पाहिलं की सत्प्रवृत्तीचं जितकं आम्हाला दर्शन झालं तितकं वाईट प्रवृत्तीचं सुद्धा दर्शन झालं. लोक स्वतःची सुरक्षितता बाजूला ठेवून, घरच्यांना बाजूला ठेवून समाज हितासाठी धडपडणारे अनेक उदाहरणं आपण पाहिली या कोरोनाच्या या काळामध्ये, या महामारीच्या संकटामध्ये. आणि अशीही काही वाईट प्रवृत्तींची माणसं आपण पाहिली की जी मृताच्या टाळूवरचं लोणी खायला सुद्धा मागं पुढं बघत नव्हती. देवीचं, भगवतीचं वृत्ती स्वरूप हे इथे नाही दिसणार. अशा वृत्तीच्या मनुष्यावर किंवा जीवावर भगवती कृपाप्रसाद नाही करणार. जिथे उदात्तता आहे, जिथे अथांगता आहे, जिथे देण्याची वृत्ती आहे, दानशीलता आहे, त्याग आहे. म्हणून मी काल म्हटलं ना की पांडुरंग सुद्धा जिथं त्यागाचा स्पर्श आहे त्या त्यागालाच कपाळावर आपल्या मिरवतो. तो त्यागाने निर्माण झालेला गंध जर भगवंताला नाही लावला आणि त्या गंधाशिवाय पांडुरंगाकडे आपण बघितलं तर आपल्याला ती मूर्ती आवडेल का हो? पांडुरंग त्याशिवाय नाही, अपूर्ण आहे. त्यांनी त्यागाला मस्तकी घेतलंय आणि ही त्यागमय वृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे, हा त्यामधला गर्भित अर्थ आहे. या अहिल्याचा विवाह 8व्या वर्षी झाला. मल्हारराव, सुभेदार मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी तिचा विवाह झाला. जीवनाप्रतीची दृष्टी, मग ते पर्यावरण असू दे, प्रशासन असू दे आणि परमार्थ, या सगळ्या प्रतींनी फुलत होतीच. इतिहाला सुद्धा नवल वाटावं असं कर्तृत्व विधात्यांनी या राणीकडून करवून घेतलं होतं, घडवून घेतलं होतं. मी म्हटलं त्या पद्धतीने अखिल भारतामध्ये मंदिरांची स्थापना तर असेल, नद्यांवरती घाट बांधणं असेल, पाणपोया बांधणं असेल, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपलं स्थान तिने निर्माण केलं. दानशूरता, सात्विक प्रवृत्ती. एवढंच नाही, महाराणी होती त्यामुळं कलेला आश्रय दिला. म्हणून आजकालचे आम्ही ज्यांचं नाव घेतो कीर्तनामध्ये, ज्यांच्या आर्येशिवाय आमचं कीर्तन पूर्ण होत नाही, असे कविवर्य मोरोपंत, अनंत फंदी नावाचे शाहीर, या सगळ्यांना त्यांनी राजाश्रय द्यावा आणि त्यांची कला माय मराठीसाठी वरदान ठरली. या काळामध्ये जोना बोला या इंग्रजी एका कवयित्रीने अहिल्याबाईंचं वर्णन केलंय की त्या म्हणतात, ब्रह्मदेवानं पृथ्वी तलावरती एका दयाळू हृदयाची, तेजस्वी, कीर्तिमान असलेली देवी पाठवली आणि ती माणसांच्या जगामध्ये अजरामर आदरणीय झाली. तिचं नाव अहिल्या आहे, तिचं नाव अहिल्या आहे. आणि अशी ही सात्विक वृत्ती, सात्विक स्वभाव ज्या कुणाचा असेल तिच्यावर भगवतीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्याकडे परंपरेतला श्लोक सांगतात की आमचं जगणं इतरांच्या कामी यावं. कसं असावं आमचं कर्म? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. प्रेममय दृष्टी जगाकडे पाहण्याची. समर्थ म्हणतात, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटू द्या हो. माझ्या शिरावर माझ्या समाज बांधवांचा काहीतरी बोझा आहे, काहीतरी भार आहे. या जाणीवेनी प्रपंच करणं, आणि तो प्रपंच सुद्धा 4 भिंतींचा नाही, या 4 भिंतींच्या बाहेरचं विश्व आहे, त्या विश्वाशी माझं काहीतरी नातं आहे. या सगळ्या महापुरुषांनी किंवा या सगळ्या स्त्री शक्तींनी हे काम करून दाखवलं, म्हणून आम्ही त्यांना आज स्मरणात ठेवतो. या भिंतींव्यतिरिक्तच बाहेरचं जग आहे ना, त्याच्याशी माझं काहीतरी नातं आहे. किती संवेदनशीलता होती हो आमचे तुकोबराय. संतांकडे ही वृत्ती होती बरं. म्हणून संत देवांना जवळचे वाटले, देव संतांना जवळचे वाटले. याचं कारण, तुकोबराय ज्यावेळी भंडाऱ्याच्या भामनाथाच्या डोंगरावर बसायचे ना, एखाद्या वृक्षाच्या त्या पायथ्याशी असे तळाशी बसायचे आणि नामसाधनामध्ये तल्लीन झालेले तुकोबराय, विठ्ठल 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 मुखानी नामस्मरण सुरू आहे. आणि एखादी चिमणी जर तुकोबरायांच्या येण्याने त्या फांदीवर बसलेली असेल आणि ती उडून गेली, किती वृत्ती संवेदनशील होती बघा. ती जर चिमणी उडाली ना तर तुकोबराय तिला म्हणायचे, का ग माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? माझ्या येण्याने तुला त्रास झाला असेल ना तर मला असं वाटतं तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे, तुझ्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे. तर आता बाई ग, माझी इच्छा अशी आहे की तू माझ्या मांडीवर येऊन बसावस. आणि खरंच काय आनंद होता, काय आनंद होता. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली. पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा
सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. साधका वस्तीतली ती धडपड होती. अत्यंत संवेदनशील वृत्ती घेऊन महाराज काळाने समाजाने अनेक प्रकारची संकट उभी केली, पण तरी सुद्धा त्यावर मात करून आपल्या आध्यात्मिक वृत्तीचा बहर फुलवत होते तुकोबराय. साने गुरुजींनी जगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी आम्हाला दिली. कशा वृत्तीचं आमचं अंतःकरण असलं पाहिजे हेही शिकवलं. भगवतीचं ते वृत्ती स्वरूप तुमच्या माझ्यामध्ये असावं यासाठी लहानपणापासून आम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या शाळांमध्ये प्रत्येकाने लहानपणापासून जी प्रार्थना गायली आहे की जगाप्रती कसा भाव आमचा असला पाहिजे, कशी वृत्ती आमची समाजाकडे जगाकडे बघण्याची असली पाहिजे. खरा तो काय धर्म आहे हो? खरा धर्म काय आहे? प्रेम भावना मनामध्ये उचंबळून आल्याशिवाय दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता आम्हाला प्राप्त नाही होणार. सध्या काय आहे, आधुनिक सुखाच्या साधनांनी माणसाची वखवक वाढवली आहे, पण भक्तीनं आणि अध्यात्मानं माणसाला मिळालेल्या आनंदामध्ये समाधानी आणि तृप्त राहण्याची वृत्ती शिकवली आहे. जीवनामध्ये नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि असलेला आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलंय ना तो भक्त आहे. ज्याच्या माध्यमातून कळलंय ते अध्यात्म आहे, ती उपासना आहे. आणि अशी उपासना आम्हाला करताना भगवतीचं स्वरूप आम्हाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल, तर ती वृत्ती आमची तयार होईल. आम्हाला ती सवय लागून जाईल. आमच्या इंद्रियांना ते वळण पडेल की बाबा असंच जीवन आम्हाला जगायचंय, नाहीतर मग मार्ग भरकटायला वेळ नाही लागत. कसा धर्म असला पाहिजे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. जगीचे हीनती पतिता जगीचे दीन पद दलिता. तया जाऊन उठवावे जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. असं प्रेम समाजाप्रती, नात्यांप्रती, आमच्या नात्यांप्रती. बरं, आज माणूस घरामध्ये राहायला तयार नाहीये. बरं, घरामध्ये 4 माणसं जरी असली तरी चौघांची तोंड चारी दिशेला आहेत. घरामध्ये लाखो रुपयांचा मोबाईल असेल पण 50 रुपयाचं पुस्तक असेल की नाही अशी खात्री नाहीये. सध्या सगळे लोक व्हॉट्सअपवरती मेसेजवर बोलायला लागलेत. अंतःकरणामधली प्रेमवृत्ती संपली आहे की काय असा प्रश्न पडतो.